हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. ना हम करता हरिही करता, ना हम करता हरिही करता. आम्ही विष्णू सहस्रनामाचे विषय पळयत आशिल्लीची. आता विष्णू सहस्रनाम म्हणल्यार आमकां त्या फलश्रुती वाजितना तान कितले सकड फल आसूचे सांगताचे. बदत ते फलश्रुती वाजिनान अशी विष्णू सहस्रनाम वाजिल्यार फल मेळचे प्रकार मेळटा. फला अपेक्षान वाजिल्यार फल मेळटा. आमी फलापेक्षान अशी विष्णू प्रित्यर्थ जावन वाजिल्यार ताका मेळची फल खंडित मेळटा. इत्याक म्हळ्यार विष्णू सहस्रनामांतले ते ಕೆಲವು न्ही सर्व नामाकय एक अर्थ आसा पळय, तक फल मेळटाची मेळटा. आमी आश पावन आमकां आतां कसं की आमी कितले दीस विष्णू सहस्रनाम पठण करता, आमकां अशी सकड फल मेळ का म्हूण लेखून संकल्प कोर न्हू, तशें लेखून विष्णू सहस्रनाम म्हणल्यार आमकां तें फल खंडीत मेळ्ळें. तरी आमी देवाल प्रित्यर्थ म्हणल्यार तें पारायण व्यर्थ वे ना, तें द्विगुणीत फल चौगुणीत फल इतक म्हळ्यार विष्णू सहस्रनामाचे प्रति श्लोक जेव्हा प्रति नामाक ताजे म्हणलेले एक फल आसाची आस. आमी निमगोवची निमगिना नशी राबो देवा लागीं. आमी कसले आशी करोची आशी करना नशी राबोची. आमगेल खातीर म्हूण पठण करोची, जावो विष्णू प्रित्यर्थ म्हूण पठण करोची. त्या विष्णू सहस्रनामांतले प्रति नामाक ताका म्हणलेले एक फल तें मेळटा म्हणलेलें खंडीत. पळय, केन्नाय मनशा एक दुख्ख ना म्हणना, पुराय जनाक दुख्ख ना नतिलें कोणेय नाची. सगळी जगत्यांत सुख मात्र आशिल्लें जन म्हूण सोदिल्यार मेळना. आमकां गौतम बुद्धाले काणी वाजितना आमकां स्कुलांत नाशिल्ले ते पाठ तातूंत ते किस्सा गौतमी म्हूण तिगेल काण येता. तिणें गौतम बुद्धा लागीं तिगेल एक चेडूं मरता. ते मेल्लेले चेडूल ते देह घेवन तिणें गौतम बुद्धाला येवन म्हाका हें चेडूं वांचोवन दिवका म्हणच्यास. तेन्ना गौतम बुद्ध सांगता, जायते तुगेले चेडा वांचोया जाल्यार कोणाल घर कडेन मरण ना त्या घरा दुखून सासम घेवन यो. ती सगळी गांव भोंवता, काही मरण ना तिला घरां मेळना. केल्लो कडेन ते दुसू मेल्यांची, एक म्हयनो पुड मेल्यांची, एक वर्स मोड मेल्यांची, तशी मरण ना तिल जन नाची म्हूण तिका कोळ न्हू. ती मागीर गौतम बुद्धा शरण येता, ती संन्यासिनी जाता. हे पुरे काणे मी पळयलां. म्हणटना दुख्ख नातील जन हें जगत्यांत कोणेय नांचे म्हणजेलें. मनशा एक दुख्ख इल्ल्यार दुख्ख येतना कसो करता मनीशू, कसले गोत न्हू ताका, कसो करचें म्हूण कळना ताका. ಒಟ್ಟು छडपड येता तो. म्हाका दुख्ख सैसूचें जायना म्हण लेखची सगळो दीस देवा देवा करता. इत्याक तो मसजनाले तागेलें दुख्ख सांगता. ताका ते कश्टा दुखून कोणेय वैरी घालनाची, कोणेय बंधू बांधव हात धरनाची म्हूण म्हणटना तो मनुष्य तांतूय तो जिवनांत चांग जावन आशिल्लो म्हणजे तागेलें दुख्ख सांगच्याक जायना. तशें आसतना ಖಂಡಿತ ಕನಕದಾಸಾಲ್ ಪದ್ಯ ಹುಡುಗಾಸೆತ್ತ ಬಂಧುಗಳು ಎನಗಿಲ್ಲ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಸುಖವಿಲ್ಲ म्हूण सांगून निंदेयली नोंदेनय नीरजाक्ष बद्द कोणाकय कोणीय नांची जगत्यांत म्हणल्यार कळटा. त्या वेळाक कसं करचें म्हूण म्हणटना त्या वेळा देवाल उडगस येता वयव्या. त्या वेळा देवाले शरण येताची जाल्यार हे विष्णू सहस्रनाम जगत्याक दिल्लेले भीष्म दीर्घायुष्य तांणी ते तांगेले आयुश्या अवधींतू जगत्यांत कितली सकडी सुख दुख्ख पळयलां म्हणना. तांणी तांगेले कुटुंबेमान्नी सगळे मनुकुलाचे सुख दुख्ख पळयले दीर्घायुशी तांणी. तशी तांकां दुख्ख आतां खंयचें एक दुख्ख आसा म्हूण जाल्यार ताका दुख्खा एक स्टार्टींग पॉयंट आसा म्हणजेलें. म्हणटना
एंडय असू का नव दुःख स्टार्ट जल्ले पयर पयर तर या मेगेल इतले आशिल माराया आता मग खई दुखून या पुरय बी पत्ता इलो म्हणणा एक नैनतला एक तापत्रे एक नैनतला एक तापत्रे शूर जल्ले नव जीवन आणतो म्हणल्यार शूर जल्ले म्हणल्यार कसं शूर जल्ला तक्क अंत्य म्हणाल खंडितच कशी जनन जलल जनाक मरण असंच यस की दुःखाचे जनन जतन ते दुःखाक मरण म्हणलं यस सुखाचे जनन जताना सुखाक मरण म्हणलं यस तशी सुखही दुःखही शाश्वत नाही जीवन आणतो येत्ता जलरी तक आधी असल्यार तक एक अंत्य असो का जाल्ल्यारी ते आदी अंत्यनातील परमात्मा मात्र नमे साध्य ते कोरुक परमात्माक आदिना अंतिना तशें ताका अनादि निधन अव्यय म्हणटाची हे पुरे विष्णू सहस्रनामा येवचें नांव न्ही मे आतां दुःख येयलें दुःख कशें येयलें तें दुःख आमगेले देह आयिल्वे की तें आमगेलें मन आयिल्वें खंयची एक कडेन येयलें न्हय मानसीक दुःखश्च पुरो दैहिक दुःखश्च पुरो जाल्यार खंयचें दुःख जाल्यार मनांतूल जावो देहांतूल जावो आदी जावो व्याधी जावो नाश जावका म्हणलें खंडीत पळय आमगेले अंतर्यामी जावन परमात्मस म्हणटना तो परमात्मो आमगेले मनांतूल की देहांतूल की दुःख दूर करता म्हणलें खंडीत न्हय तशें जावन ताका विष्णू विशती प्रविशती तो प्रत्येकांत प्रवेश करता म्हणटना तो आमगेल्या मनांत विशती आमगेल्या मना भितर वास जावनस जेव आमगेल्या मना प्रवेश करूनस आमगेल्या देहांत प्रवेश करूनस परमात्मा खंय आस थंय दुःख म्हणलें नंची ना जाल्यार आमकां दुःख येता न्हय तें आमगेलें प्रारब्ध ताका परमात्माने कसलें करूं जायना जाल्यार परमात्मा जावन परमात्मा कसलें दुःख दिना आमकां तशी आमी उडगास करता आनी दुःख येयलें तेन्ना परमात्माला उडगास केल्लो म्हणजे तें दुःख नाश जाता म्हणलें खंडीत कई परिपूर्ण जावन नाश जायच ना इता म्हळ्यार आमी भोक्क आसतले जाल्यार त्या भोगची शक्ती दिल्यार दुःख नाश जालें वरीच दुःख येना शिकर देवा म्हूण आमी सांगूं जायना देवा लागीं जाल्यार दुःख सैसूची शक्ती दी देवा म्हूण येता आमी देवा लागीं तशी आनी एक कसं म्हळ्यार आमकां समान जावन आसोची जन आसची आमगेले पशी श्रेश्ठ जावन जन आसची आमगेले पशी कनिश्ट जावन आशिल्ली जन आसची तशें जाल्यार परमात्मो कोणाक प्रीत करता श्रेश्ठ आशिल्ल्याक की कनिश्ट आशिल्ल्याक की आमच्या आसल्यांक की म्हूण आमी लेखल्यार परमात्मा प्रजना समान जावन प्रीती करता तशें जावन ताका सर्व लोक महेश्वरम म्हूण सांगून म्हणचें तशी परमात्माक आनी परमात्मा सर्व पळयता पळय विष्णू सहस्र आतां हांव कसलें हांगा नांव सांगता ह्या पळय विष्णूलें नांव सहस्रनामा येवचें नांव तशी सगळे लोक पळोवचे जावचे म्हळ्यार परमात्मा मात्र तशें जावन ताका लोक अध्यक्ष अध्यक्ष पळयतलो दोळ्यान पळयतलो तशी लोकाध्यक्ष म्हूण म्हणटाची तशी लोकाध्यक्ष लोहिताक्ष लोकाक बारीहीत जावचें तसलें दोळ्यान पळयत कयतो तशी लोहिताक्ष सकट म्हणटाची आमी तशीची तेच म्हणणं अन आदी निधनम आमकां दुःख येता म्हणजे दुःखा एक अंती जावका म्हणजे आदी अंत्यनातील तसल परमात्मा उडगास करका म्हणून हांगा भीष्माचार्यान एक श्लोक सांगला ना विष्णू सहस्रनामा पुढेची अनादि निधनम विष्णू सर्वलोक महेश्वरम लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम सर्व दुःखाती गो भवेत म्हणजे परमात्मा आदी अंत्य नाशिल्कय विष्णू सांगले न्हय सर्व कडेन व्याप्त जावन आशिल्लो सर्व लोक महेश्वरम सर्व लोकांकय महाईश्वरम सर्व लोकांकय कितले जन यजमान म्हूण आसाची तांकांय यजमान जावन आशिल्लो लोक अध्यक्षम सर्व लोक तागेले दोळ्यान सर्व कडेन एक पळयतलो तसलो स्तुवन नित्यम कोण ते विष्णूक स्तुती करता की नित्य स्तुती करता की सर्व दुःखाती गो भवेत ताका सर्व दुःखा दुखून तो मुक्त जाता म्हणचे विष्णू सहस्रनामांत आसा पळया म्हणटना केन्नाय पारायणांतू आमी आतां विष्णू सहस्रनाम पारायण करताची म्हण जाल्यार तांतेक मन दिवन मस्त संतोशान ते उत्साहान ते म्हणका विष्णू सहस्रनाम तशी केन्नाय कसलें म्हण ताचे खातीर
पळय परमात्मा म्हळ्यार कशी परमात्मा आमगेलो वटू आस म्हूण म्हणलें पुरकय परमात आमगेल जिवनांत उत्साह येता म्हूण नित्य उत्सवो भवेत तेषां नित्यश्री ही नित्यमंगळा येषां हृदिस्थो भगवान मंगळायत नो हरिही परमात्मा केन्नाय कोणाले हृदयांतू म्हळ्यार नित्य कोण उडगास करता परमात्माक परमात्मा पुरी जनाल हृदयांत आसता जाल्यार नित्य कोण परमात्मा उडगास करता तांगेल हृदयांत परमात्मा आस म्हळ्यार विचार तांकां कळटा तसल जनाक केन्नाय नित्य मंगळ केन्नाय तांकां बरें जातकय इत्याक म्हळ्यार विष्णू पळय कोण तो विष्णू सहस्रनामाचे फुडें भिष्माचार्य सांगताचे विष्णू म्हळ्यार कोण पवित्राणां पवित्रं च मंगलानां च मंगलम दैवतम देवतानां च भूतानां यो अव्यय पिता म्हळ्यार परमात्मो तो विष्णू पवित्र म्हळ्यार कसं सकट जगत्यांत तसं ताकाय पावित्र्य दिलेलो तोच काही मंगळ म्हळ्यार वस्तू काही मंगळ जावन आशिल्लो मांद्र न्ही सर्व देवतेंकूय देव जावन आशिल्लो जिवांक पुरय आनू जावन आशिल्लो तशीची तश्यान ताका नाशरहितू म्हूण म्हणटाची तशी म्हणटना त्या परमात्माक तसले पवित्र जावन आसचें मंगळकर जावन आशिल्लें सर्व देवाक देव जावन आशिल्लें परमात्मा उडगास करता म्हूण जाल्यार ताजे पशी श्रेश्ठ विंगड कसो आसा नव्हे तशें जावन आनी केन्नाय कसं न्ही म्हळ्यार घरांत तूं पूजा जाता म्हूण जाल्यार थंय एक विष्णू सहस्रनामाचें पारायण जावका कांय नाही जाता तातूंतलो एक श्लोक पुणी म्हणका म्हूण सांगून आसा पुजा जाता तांणी म्हणटाची कसले परमात्माला एक त्या पूज्यल कोळ विष्णू सहस्रनामांतलो एक श्लोक पुणी पारायण करून उठयताची तशीच इत्याक म्हळ्यार मनशांक एक धर्म म्हळ्यार कसं न्ही म्हण परमात्माला एक आराधना एक श्रेष्ठ धर्म काही तशी एषमे सर्व धर्माणां धर्मोदिकतमो मतः यद भक्त्या पुंडरीकाक्षं स्तवेहि अर्चेहि अर्चेत नरः सदा म्हळ्यार कोण परमात्माले स्तवन करतकी स्तुती करतकी स्तोत्र म्हणतकी जेवो अर्चन करतकी त्यांची धर्मो सर्व धर्मा पशी श्रेष्ठ जावन आशिल्लो म्हूण सांगून म्हणटाचे स्तोत्र परमात्माला म्हणका जाल्यार खंयचे स्तोत्र आमी म्हूण येता म्हळ्यार विष्णू सहस्रनाम महामंत्र म्हणून घेतले स्तोत्रांक पुरे स्तोत्र राजते रायू शिकयता तशें जावन विष्णू सहस्रनाम एक स्तोत्र म्हणलें जाल्यार पुराय स्तोत्र येता तशी संकट परिहाराक सुलभ जावन आशिल्लें कविधान कसं न्ही संकट बंदाग वेंकटरमण परमात्माले एक नाम म्हणचें आतां आमकां विष्णू वेंकटरमण म्हणटा म्हाका एक उडक आसलें आज आमी विष्णू सहस्रनाम म्हणटाचे विष्णुलेच एक अवतार वेंकटरमण तितली सहस्रनामांतूय कोण की म्हाका एक पंत म्हणलेलें मागीर तितली सहस्रनामांतूय वेंकटरमण म्हणलेलें एक नाम ना नवे म्हूण वय नवे विष्णू सहस्रनामांतू वेंकटरमण म्हूण म्हळ्यार नांव ना जाल्यार ना न्ही आस तें नांव विंगड नांवार आस वेंकटरमण म्हळ्यार अर्थ पापविनाशन म्हूण पापनाशन म्हूण म्हळ्यार नांव येता पळय तांतू विष्णू सहस्रनामांत आस वेंकटरमणाल नांव ना तिल न्ही तशी आतां एक आमकां कसं की एक आतां हे आमचो भितर हांव कसो सांगता रस म्हळ्यार विष्णू सहस्रनाम पारायण केलें आमकां गुतनान अशी कितलीय प्रयोजन जाता म्हणटना आमी फलापेक्षन म्हूण कामूय ना निश्कर्म काम हें म्हूण सांगून निश्कर्म जावन आशिल्लें आमगेलें काम हें स्तोत्र करचें म्हूण लिखून म्हणल्यार आमकां मेळक आशिल्लें सर्व फल मेळटा ताजे खातीर हे तागेलें नाम खंयचें आयलां हांव त्या उडकास कोरनांक सांगता रस आमकां एक पंत रात्रीचें न्हिदनांत कसं की वायट सपन पडचें जेवो एक पंत आमकां कोण की वयर काण दवरून तो गुन्याला काण उडयला बरी जाता वय आंग एक पंत जड 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 जाता आनी कोण की उबारून डब्बानी मंचार काण उडयला बरी जाता नामे वायट सपन पडता भंय जाता जागी जाताची वापस न्हीद पडना ताजे खातीर उडगासान वायट सपन पळोवन उठ्ठायलें म्हण जाल्यार दुस्वप्न नाशनाय नमः म्हूण म्हणका दुस्वप्न नाश करतलो जेवो हे श्लोक म्हळ्यार जाता उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुस्वप्न नाशनः वीरः रक्षणात् संतो जीवन पर्यवस्थितः म्हळ्यार जालें कित्याक म्हळ्यार दुश्ट स्वप्न खंयचें आमकां पडलें तातूंत दुश्टत कसो आसा तें नाश जाता उत्तारण म्हणल्यार कसो संकश्ट आसल्यार आमकां तो दणसायत कितान दुखून दुष्कृती हा दुष्कर्म नाश करता आनी पुण्यो
पुण्यमय जावन आशिल्लो तो तशें जावन दुस्वप्न नाशन दुस्वप्न पुराय आमकां नाश करता. फक्त न्ही दुस्वप्न पडल्या म्हणजे जाल्यार तसले फल मेळटा की म्हण आमकां भंय जाता पळय तें मेळना नशी तो आमकां रक्षण करता म्हूण सांगून. आनी संत सज्जनो तशी संत परी अवस्थित आमगेलो सुतूर आबून आमकां तो रक्षण करता म्हूण सांगून लेखूं येता. तशीची आनी एक कसा म्हळ्यार ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ चेडूं जाल्ले कुडले कसलें नांव दवरचें म्हूण जाता. 10 जनाले नांव निमगता कसं दवरचें नाना नमुने नांव दवरून गेले पुडी पुराय चेडूं जाल्ले कुडले देवाले नांव दवरचें इतक म्हळ्यार त्या रितीर पुणी देवाल उडगास आमी करका जाल्यार एक व्याप्ती आनी प्राप्ती म्हणलेलें आसा पळय तशीची आमी देवाल नांव दवरताची ना म्हूण ना. फुडले काळांत पुराय देवालें नांव दवरचें आशिल्लें न्हय जाल्यार कृष्णा म्हूण नांव दवरतलीची इत्याक कृष्णा म्हूण चेडूं आपयतना कृष्णाल नामस्मरण केलें वरी जाता म्हणून जाल्यार सम पुढचे गेले कृष्णा म्हूण आपोवचे पयशी किट्टा कोण सोडटा ताका. तशी व्यंकटरमण म्हूण नांव दवरच्याची व्यंकटा कसं कितें तें आमी दवरचे उद्देश कसो न्ही परमात्मा नामस्मरण करका म्हणून जाल्यार तेव्हाय आमी कसं की अर्दंबर्द नांव करून आपयताची. आतां नांवाक अर्थूय ना कसलेंय ना मध्यंतीक मस्त क्रेज आशिल्लें कसो न्ही म्हणल्यार अन्नाले अम्माले बापम्माले अज्जाले पुराय जनाले नांव ओट केल्ले तातूंत कसं की इंग्लिशान आल्फाबेट्स ಸ್ವಲ್ಪ काडले ते ओट करून एकडे गुंडान तेकडे गुंडान वयर करून तोगू करून खंयचे एक नांव केलें तें आनी त्या नांवान आपयलें. तशी असो चौकी म्हूण आमी म्हणूंक ना इता म्हळ्यार पुराय तांग गेले इश्ट जाल्यार उद्देश चांग सुका आनी केन्नाय कसले जो एक नांवाक अर्थ सुचें नांव घाल्यार चांग चेडवांक अर्थ नातिल्लें कसलें नांव घालचें पयशी त्याच खातीर पक्क न्ही कोणें एक दैवीक जन आस्तीक जन आसल्यार तांणी विष्णू सहस्रनामा बूक काण पळोवन नांव दवरताची. जाल्यार तेवय कसो गोतस्वे दवरतना नांव ते सहस्रनामांतलें नांव कसं आस तेची दवरका तांतूय कसं की एक चेंज आसा न्ही करून दवरचें नाका ताजे अर्थूय बदलाय जाता. संस्कृत शब्द म्हळ्यार कसो न्ही म्हळ्यार तांतूं एक विसर्ग जावो एक जावो अनुस्वार आनी विसर्ग म्हणटाची तेच चडूण जाल्यार अर्थ चेंज जालो म्हणून लेख तशें जावन विष्णू सहस्रनामांतलें नांव दवरताचें म्हण जाल्यार तें नांव कसं म्हूण समची पळोवन घेवन दवरचें लायक. तशी जाल्यार एक केलो पंत खंयची नांव मालगड्यान सांगलें यो ह्या पोरणी नांव हें तशें नांव हें अशें नांव म्हणटले जन आसा तसले जनान विष्णू सहस्रनामा बूक काण पळयलें जाल्यार नवें नांव मेळटा आमकां विष्णुलें. तशी एक आनीक हांव एक बुकार वाजिल्ली एक घर बांदयलें एक मनशान ताका घरा एक चांग नांव दवरका म्हणून आशी. बायलेन एक नांव सांगलें पुतान एक नांव सांगलें धुवेन एक नांव सांगलें सुन्येन एक नांव सांगलें जावयान एक नांव सांगलें चेडवान उठ करून आजा हें दवरया म्हूण म्हणलें एकाकल्यान एकाक नांव सांगल्यार ताका खुशी ना तें खंयचेंय नांव दवरच्याक ताका कसं की ताका एक मनान दिसता चांग नांव दवरका देवाल नांव दवरका कसलें दवरचें म्हूण पुरे तयार जाला घरा प्रवेशाकय तयार जावन जाला जाल्यार घरा नांव कसलें दवरचें म्हूण ताका जायी न्ही नित्य ताका एक विष्णू सहस्रनाम पठण करचें अभ्यास कय तो एक दीस विष्णू सहस्रनाम पठण करताची ताका संध्या वंदन जाल्लें कुडलें ताणें तें अर्घ्य दिलेलें उदाहरण तुळशी कट्टे घालता शिवाय ते घालचे खातीर ताणें हातांत ते अर्घ्या उदकाच्या आयदनांनी धरून घेवन येवचें ताणें. तशी तो पारायण करतरची सहस्रनाम म्हणटा येतर आशिल्लो मन ते सहस्रनामा ओटुची मनान तूं खंयचें नांव दवरचें म्हूण आनी कितें जायनी म्हळेलें ताका मनान तें येता आशिल्लें तशी तो येता हुमराला येतना हाता आशिल्लें अर्घ्याचें आयदन जारवून पडतना ताका एक पंत पडटा म्हणटना त्या गडबिडीक पारायण रबलिता गेलें उडगास केलें की ताणें खंय रब्बिल तें म्हूण तेदना
ताका उडगास येयले कितें आधार निलयो धाता पुष्पहासः प्रजागरः म्हणून म्हळ्यार ते नांव ते ताका मनान तूं त्या घरा एक नांव जेवको म्हण आशिल्लें मन तांतू आशिल्लें देखून ताका हुंबोर दांटतना आतां दुखून आयदन पडलें ते उदक होळन गेलें हाता आशिल्लें तें आयदनां आशिल्लें उदक पळोवन गेलें तेदन ताका उडगास केलो की ताणें खंय तर म्हणलें म्हूण आधार निलय तें म्हण ताका बारीक उशेल कसलें मेगेल घराक नांव दिवचे खातीर देवान मेगेल आतां दुखून उदक पडयलें दिसता म्हणून घराक आधार निलय म्हूण सांगून नांव दवरलें की ताणें तशीची केन्नाय कशी म्हळ्यार आतां कसं की एक बन्नंजे गोविंदाचार्यान विष्णू सहस्रनामा विशीं सांगतना सांगिल्लें कसलें एक कायन म्हूण जाल्यार त्या वेळार विष्णू सहस्रनाम पारायण केल्यार त्या वखदशी काम करता म्हूण सांगून कितकी जाणां खंयचे खंयचे कॅन्सरांत आसल रोग समीत नाश दिलेले त्या विष्णू सहस्रनामा पारायणान तशी ताजे खातीर ताका तसले खंयचे श्लोक पळया आमी म्हणटा ह्यो श्लोक आमी गोत्त आसून आमी ताचे खातीर खंयचे अनुसंधान आसूं का म्हणचे आनी जाल्यार हे आयकतना तुमकां ते श्लोक वाजयतना उडगास येता वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः म्हूण सांगून एक श्लोक आसा तशीची त्या म्हणली म्हूण जाल्यार त्या महामायो महोत्साहो महाबलः म्हण येता पळय त्या तींद्रियो महामायो महोत्साहो महाबलः हे श्लोक म्हणली म्हूण जाल्यार कितले प्रयोजन आसा पळया वेद्यो वैद्यः वैद्यः वेद्यो म्हळ्यार सुरवेक ते म्हणटना कसं की कांय आसा आमगे आंगान तें कसं म्हणून कळटा वैद्यः मागीर वैद्य मेळटा आमकां तशीची सदा योगी तो कसो जाता म्हळ्यार केन्नाय ते रोग गुणमुख जाता म्हणटना ताका दिसता की देव ना दिले जाल्यार या कसले जाता आशिल्ले म्हूण सांगून ताका देवाल वयर मस्त विश्वास येवन देवाल करची आसल एक ताका मन येता तशी सदा योगी म्हणलें सदा योगी म्हळ्यार एक चांग जत्तो म्हूण सांगून आनी वीरः माधवो मधुः वीरः म्हळ्यार वीरांक मारता आशिल्लो म्हूण नाश करता आशिल्लो रोग म्हळ्यार एक बलिश्ट शत्रू आमगेले तशी त्या रोगाक परमात्मो नाश करता माधव संतोषमय जीवन तागेले तांगेले जाता म्हूण सांगून तशी अतिंद्रियो महामायो म्हळ्यार आमगेले एक अतिंद्रिय आमगेले इंद्रियाचे शक्तीक कसली कळना एक म्हळ्यार इंद्रियाचे एक हांग म्हणलें कसलें वीरः माधवो मधुः त्या इंद्रिया निमती आमी कसकी सकडी रोगू सकडी वचेची इंद्रियाचे एक आशे वचून पळय जिब्बे आशे वचून मेळ्ळेले खाताची अजिर्ण शूर जाता तशीची कसकी जिवनान तो सुख अनुभविसूची चड जाले कुडले एक रोग येता म्हळ्यार खंडीत इंद्रिय निग्रह शक्ती आमकां तो दिता ताका म्हळ्यार तो अतिंद्रिय म्हणलें वय अतिंद्रियो महामायो मोहोत्साह महाबलः तो महामायो तागेले इच्छ ताका महोत्साह भारी उत्साह आशिल्लो महाबलिश्टू असल पुरे आशिल्ले देखून ते श्लोक म्हणटना पापी तितले प्रयोजन आमकां मेळूं जाता तशी औषधम जगतः सेतुः म्हळ्यार एक श्लोक आसा त्या कोण नियमीत जावन पठण करता की तांकां कसले एक रोग येना म्हूण सांगून लेखुका तशीची अन्य कसले म्हळ्यार सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः हे पळय म्हणटना आमी सुव्रतः चंग एक व्रत नियम दवरून घेवन परमात्माला आराधन करता आसले मनोधारडीय आमकां येता सुमुखः तोंड एक तेजोमय जाता तशी सुमुख सूक्ष्म जावन आशिल्ली जाल्यार तांणी कोण ते भक्त सूक्ष्म म्हणटा की तांकां दृढ मन परमात्मो दिता तशीची सुखदः सुहृत
सकाह म्हळ्यार कोण कसले मनांत लेखता की सूख तें मेळटलें. सुहृत पुरायजनाले एक प्रीती घेवन आसतलो. एक नेहमी पुरायजनाला वाटतो तो फ्रेंड जावन आशिल्लो तशी सुहृत. आनी मनोहर म्हळ्यार सर्व जनाल मन अपहरण करतलो. अशें पुराय खंयचें नाम सहस्रनामांतूल सांग ताका ताजें म्हणलें एक प्रयोजन आसा. आमी जाय म्हूण लेखोची नाका म्हूण लेखोची आमकां तें फल मेळटा म्हणलें खंडीत. तशी सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः म्हणटाचे आमी. म्हळ्यार सिद्धार्थ आमी कसले एक जावका म्हूण लेखताची तें आमकां मेळटा. सिद्धार्थः सिद्धसंकल्पः कसलें एक काम धरल्यार कोरून शुद्ध म्हळ्यार बुद्धी आमकां दिता परमात्मो. तशी सिद्धीदः साधनः म्हळ्यार कसलें एक जिवनांत तूं चांग करता म्हूण लेखल्यार तें करचें सिद्धीदः. तशें सिद्धसाधनः तें कोरता जाल्यार ताका जावका आशिल्लें कसलें एक तयार करून दिवचें परमात्मान. आमी कसलें एक करता म्हूण लेखलें म्हूण जाल्यार ताका जाय जाल्यार सर्व सिद्ध तें परमात्मो करता. तशी आनी मनशाक इंद्रिया सुखा वयरी आशी चडी अपेक्षा चडी. कितली सूख भोगल्यार मागीर भोगुया म्हूण दिसता. त्या वेळाक आतां एक विष्णू सहस्रनाम म्हणूक बसलें खंयची एक पण्णा पळोवन बळयलें नांक तेकड चमकलें. खंयची एक टीव्हीचें सिरियल अर्द पळोवन विष्णू सहस्रनामा बशिल्ली म्हणली की त्या सिरियला कसं जलकी मन थंय. अशें पुराय सहस्रनाम म्हणल्यार ते सहस्रनामाचें कसलें प्रयोजन मेळना जाल्यार ते सहस्रनामान तूं एक काम आहा कामकृतकांत म्हूण म्हणलें एक श्लोकच पळया. ते म्हणटना काम आहा नाका जाल्यार आश कसं पळय ती पुराय नाश करता खंय तो कामकृत. आशी दिवची ताणें आश नाश करची ताणें. तशें जाल्यार काम आहा खंयचे आशी नाश करता नाका जाल्यार तपळात इंद्रिया सुख जायी तें जाय हें जाय म्हूण लेखतल जन त्या आशी ती आशी आमकां परमात्माला वच्चे सोना पळय ती आशी पळय तो नाश करता. काम करत परमात्मा जावका आमकां म्हळ्यार आशी आमगेल्या हृदयांत दिता. तशी प्रती श्लोकाक एक कसलकी एक अर्थ आसा ते एक अर्थ कसलो म्हूण आमकां कळ्ळें म्हूण जाल्यार ते सहस्रनाम म्हणटना अनुसंधान जाता ताजे ओट. तशीच अनेक श्लोक सुधन्वा खंड प्रशुः दारुणो द्रविणप्रदः आमगेले सर्व कश्ट नाश करता. सुतंतु तंतुवर्धनः चांग एक संतान दिता. आनी तशीच तंतुवर्धनः ते संतान म्हळ्यार मुखार सुन वचे तशी तो करता. आनी कसले सकडी विष्णू सहस्रनामांतू नामाचे महिमस ते पळोवन घेवन मागीर आमी सहस्रनाम सुरू करुया. ताजे एक सूक्ष्म अर्थ आसूक विष्णू सहस्रनामा एक नामाक सहस्र अर्थ आसा तशें एक पंत सहस्रनाम म्हळ्यार लक्षपंत परमात्मा पयल्या वरी जत्ता म्हणून मध्वाचार्य सांगताचे. तितले सांगच्याकय आमकां गोतना तितले अर्थ आमकां मध्वाचार्या कळेल बरी गोतना. तशी तांणी कसं की सांगिल्लो अर्थ कोण की सांगिल्लो अर्थ न्ही आयकून एक सान मठाचे अर्थ आमकां मना आयल्यार ते म्हणटान विष्णू सहस्रनाम ते अर्थ मना येता म्हणची स्लो जाता यांत्रिक जायना मळकत्र. आनी आमकां परमात्माला वट्टू एक थंय अनुसंधान आसता प्रीती आसता परमात्माला आनी आमगेल्या मतींत एक कनेक्शन आसता म्हणटना ताचे खातीर अर्थ मना व्हरून घेतल्यार लायक. आनी कसलच कडी श्लोका निमती आमकां कसं प्रयोजन जाता आमी लेखनान मेळची प्रयोजन कसलें हें पुराय पळोवन घेवन मागीर विष्णू सहस्रनाम शूर करुया आमी. आनी पायच्या दिसाक व्हरलेले मुंदरसिता आजी सांगिल्ले कसले विशय आसा ते परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावान् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायते समर्पयेत्. श्री हरिकृष्णार्पणमस्तु.